नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जवळपास मार्च महिन्यापासून एमपीएससी गट क ची जाहिरातीची तुम्ही वाट बघत होतात. शेवटी ती जाहिरात आता आलेली आहे, एमपीएससी गट क ची जाहिरात. आणि खुश खबर अशी आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये तब्बल 2020 नंतर एएमव्हीआय म्हणजे आरटीओ ची जागा ही आलेली आहे. 461 जागेंची जाहिरात ही आरटीओची सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं की एमपीएससी गट क मध्ये तलाठीची जाहिरात येईल, परंतु तलाठीची जाहिरात त्याच्यामध्ये आलेली नाही. याचा अर्थ आहे तलाठीची जाहिरात ही सेपरेट आयोगामार्फत प्रकाशित करण्यात येईल. डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये माहिती घेऊ की एमपीएससी गट क ची जाहिरात नेमकी कोणत्या कोणत्या पदांसाठी आलेली आहे, कशी आहे, परीक्षा सुद्धा याची ह्यावेळेस वेगळ्या पद्धतीने होणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 पदांची भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 म्हणजे परीक्षा कधी होणार आहे? 27 सप्टेंबर 2026 मध्ये परीक्षा होणार आहे. आणि 2619 पदांची ही जाहिरात आहे. परंतु ह्या वेळेस पहिल्यांदाच एक नवीन बदल एमपीएससी ने केलेला आहे. तो बदल बघा, ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर आधारित सीबीटी बेस पद्धतीने घेण्यात येईल. म्हणजे कळालं का, परीक्षा आता जी पूर्व परीक्षा आधी सेंटरवरती आपण जाऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्व परीक्षा देत होतो तशी पूर्व परीक्षा याची होणार नाही. तर सीबीटी म्हणजे कम्प्युटरवरती ऑनलाईन बेस ही तुमची परीक्षा होणार आहे. हा एक नवीन बदल इथे तुम्ही बघायचा आहे किंवा नवीन बदल इथे तुम्ही व्यवस्थित हा बघू शकता. तर बघा आता कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे. उद्योग निरीक्षक 9 पदांची जाहिरात आहे. तांत्रिक सहाय्यक 3 पदांची जाहिरात आहे. कर सहाय्यक 282 पदांची जाहिरात आहे. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे एएमव्हीआय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2020 पासून विद्यार्थी वाट बघत होते. शेवटची जाहिरात 2020 मध्ये आलेली होती. त्यानंतर याची जाहिरात आलेली नाही म्हणजे नाही. 461 पदांची जाहिरात, फार मोठी जाहिरात आहे ही जी जाहिरात आहे. आणि ही जी पद आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल त्यांच्यासाठी ही पद आहे. लिपिक टंकलेखक याच्यामध्ये 1864 पदांची जाहिरात आहे. म्हणजे टोटल 2619 पदांची ही मोठी जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये एक महत्वाचं पद आहे त्याची जाहिरात मात्र आलेली नाही, ईएसआय एक्साइज सब इन्स्पेक्टर. मग कदाचित नंतरून हे पद ऍड होऊ शकतं आणि एमपीएससी मध्ये तशी सिस्टम आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु एक नवीन बदल प्रकर्षाने ते तुम्ही बघू शकतात, ते म्हणजे सीबीटी बेस. आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करू. डिटेलमध्ये व्यवस्थित व्हिडिओ बघा, त्याच्याशिवाय अर्ज करू नका. अर्ज करण्यासाठी जी सुरुवात आहे ती 27 जून पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. 27 जून अर्ज करणं सादर करण्याचा कालावधी आहे. आणि त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती 20 जुलै आहे चलनाद्वारे. आणि स्टेट बँकेचा विचार केला तुम्ही तर हे चलनाद्वारे 19 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणखी बाकी कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बघू. आता इथे सीबीटी बेस सांगितलं की मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 50 वाला 70 आणि 70 वाला 20 असं नॉर्मलायझेशन मध्ये होत असतं, हेही तुम्हाला माहिती आहे. बाकी काही महत्वाच्या गोष्टी असेल त्यांच्यावरती चर्चा करू. आणि ही संपूर्ण जी पीडीएफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेली आहे, तिथे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. फक्त महत्वाच्या बाबींवरती या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. रिझर्वेशन वगैरे ज्याही काही गोष्टी आहेत त्या ऍज इट इज सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही. जवळपास 48 पेजची ही सविस्तर जाहिरात आहे, 48 पेजची. याच्यामध्ये बाकी आरक्षण वगैरे काय काय दिलेलं, माजी सैनिकांपासून सगळ्या काही गोष्टी इथे बघू शकतात तुम्ही. उद्योग निरीक्षक वगैरे वेतन, मॅट्रिक्स मधील वेतन स्तर वगैरे दिलेला आहे. एज जे आहे वय वगैरे सगळं कॉमनच आहे, सगळ्यांना माहिती आहे. 18/19, 43, 45 आणि 38 ते कॉमन एज या ठिकाणी. प्रत्येक परीक्षांना जे वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा इथे लागू त्यांनी केलेली आहे, वेगळं काही नाही. किमान वयोमर्यादा 19 दिलेली आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी समजा असेल इथे वेगवेगळे दिलेले. इथे समजा लिपिक टंकलेखन कर सहाय्यक साठी 18 आहे कमीत कमी. कॅटेगरी ओपन साठी 38 आहे, कॅटेगरी साठी 43 आहे. त्यानंतर जे दिव्यांग आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी 45 आहे.
कॉमन आहे हा सुद्धा घटक, हा पण घटक काही वेगळा नाही. शैक्षणिक आर्यता, इथे वेगवेगळ्या परीक्षांची वेगवेगळी शैक्षणिक आर्यता आहे. समजा तुम्ही AMVI चा जर विचार केला, AMVI, तर AMVI साठी तुमच्याकडे ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल डिप्लोमा किंवा डिग्री दोघांपैकी कोणताही चालेल, ॲपिरा असेल तरी तुम्हाला परीक्षा देता येईल. ते AMVI साठी आहे. बाकी उद्योग निरीक्षकचा विचार जर इथे केला तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, सायन्स सुद्धा चालेल. हे कोणासाठी सांगितलेले? उद्योग निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकचा विचार केला तिथे उंचीचा सुद्धा क्रायटेरिया आहे, हाईटचा सुद्धा क्रायटेरिया आहे. इथे बघू शकता तुम्ही AMVI साठी उंचीचा क्रायटेरिया, पुरुषांसाठी 163 उंची, महिलांसाठी 155 उंची, पुरुषांसाठी चेस्ट 79, किमान 5 सेंटीमीटर कॉमन आहे, आणि महिलांसाठी वेट सांगितलेले 45 किलोग्राम वेट. म्हणजे AMVI साठी ह्याही गोष्टी तुम्ही इथे प्रकर्षाने बघणं आवश्यक आहे. लिपिक टंकलेखनचा विचार केला, सगळ्यांना माहिती आहे इथे टायपिंगची आवश्यकता असते. मराठी इंग्लिश दोघांपैकी कोणतीही चालेल. 40 शब्द 30 शब्द एकमेकांवर आहे. दोन्ही असेल तरी चालेल, एक असेल तरी चालेल. अशा पद्धतीची शैक्षणिक आर्यता या ठिकाणी दिलेली आहे. ही बघा तुम्ही पूर्व परीक्षा सेम सगळ्यांसाठी एकच पूर्व परीक्षा असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतात याला. संयुक्त मुख्य परीक्षा होईल, स्वातंत्र्य मुख्य परीक्षा AMVI ची वेगळी असेल फक्त. बाकी पदांची एकच होणार आहे. पूर्व परीक्षा आहे 100 प्रश्न, मुख्य परीक्षा आहे या ठिकाणी 400 प्रश्न 400 गुणांची, आणि AMVI साठी आहे 300 गुणांची. ही वेगळी होईल. जुनाच पॅटर्न आहे, वेगळं काही नाही. फक्त यांनी काय सांगितलं, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. म्हणजे एका दिवसात आता MPSC सारखे पेपर होणार नाही. प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप काठिण्य स्तर विचारात घेता नॉर्मलायझेशन सांगितलं तुम्हाला मी. 70चा 20 आणि 20चा 70 असं नॉर्मलायझेशन मध्ये होतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही सगळे याचा अनुभव घेतलेले आहे नॉर्मलायझेशनचे. बाकी किरकोळ कारकोळ गोष्टी आहेत त्याच. मुख्य परीक्षेबद्दल अजून CBT घेणार आहे की काय असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट वगैरे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. परीक्षा शुल्क बघू शकता तुम्ही. ओपन साठी परीक्षा शुल्क जे आहे 394, कॅटेगरीसाठी 294, आणि माजी सैनिकसाठी 44 रुपये काय आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे. एकदा परीक्षा शुल्क भरल्यानंतर परत मिळत नाही, नॉन रिफंडेबल असतं. ते परत मागायचं सुद्धा नाही. क्लासमध्ये फी भरल्या पद्धतीने इथे परत मिळतं का, तर अजिबात या ठिकाणी परत मिळत नाही. बाकी आणखी महत्वाच्या काही गोष्टी असतील या ठिकाणी बघू शकता तुम्ही की गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विविध संवर्गातील तपशील. आता इथे कोणत्या संवर्गात कसा तपशील दिलेला आहे ते तुम्ही डिटेलमध्येही PDF बघू शकता. तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता, तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अर्ज हे करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. बघा इथे सहाय्यक संचालनालय वित्त विभाग वगैरे नागपूर वेगवेगळे या ठिकाणी सगळं त्यांनी दिलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे. हे सगळं डिटेलमध्ये तेच दिलेलं आहे त्यांनी. बघा सगळं तेच दिलेलं डिटेलमध्ये सगळं. हे सगळे कोणते कुठे काय पद आहे सगळं टोटल त्यांनी तेच दिलेलं आहे. तेच, बाकी काही याच्यामध्ये वेगळं दिलेलं नाही. बघा मित्रांनो, आता महत्वाची गोष्ट काय आहे, पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. AMVI ची जाहिरात आलेली आहे, याच्यामध्ये ही आनंदाची बाब आहे. ESI ची जाहिरात याच्यामध्ये ऍड होऊ शकते. आणि हे आपल्याला कळून गेलं की जी तलाठीची जाहिरात आहे ती वेगळी जाहिरात निघणार आहे. याची ऑलरेडी आपल्याकडे ऑनलाईन व ऑफलाईन रेकॉर्डिंग व लाईव्ह बॅच सुरू आहे ऑलरेडी बॅच. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बॅच आहे. पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल. सगळ्या विषयाच्या तुम्हाला प्रिंटेड PDF सविस्तर सखोल नोट्स दिल्या जातील आणि आयोगाच्या धर्तीनुसार MPSCच्या धर्तीनुसार टेस्ट पेपर घेतले जातील. याचा बेनिफिट काय होईल तुम्हाला, ही प्रचंड जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. फक्त हा जो नंबर देतो मी 72 19 70 99 25 ह्या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करायचा आहे. तिथे सांगायचं मी व्हिडिओ बघितलेला आहे सर तुमचा युट्यूबला, मला MPSC गटकासाठी प्रवेश घ्यायचा आहे. बाकी प्रोसेस तुम्हाला पाठवली जाईल. त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊन MPSC मध्ये परीक्षा पास करून MPSC मध्ये पद मिळवण्याचं स्वप्न तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता. सगळ्यांना शुभेच्छा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.